प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या हुतात्मा स्मारकाचा अवमान उघड्या डोळ्यांनी पाहणारी ही जनता, लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशीच फक्त देशावरचे गाणे ऐकतात आणि एरवी 363 दिवस त्याच स्वातंत्र्य वीरांच्या स्मारकाची विटंबना पाहतात। वारे मेरे प्यारे देशवासियो, वाह! मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात एक अत्यंत लाजिरवाणी बातमी। एक पठ्ठा समोर आला आणि त्यांनी प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनाही 1 महिन्याचा अल्टिमेट दिला। माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण हुतात्मा स्मारकाच्या विटंबनेत जे सामील आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला माजी नगराध्यक्ष अजिंक्य म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दिला आहे। हुतात्मा स्मारकाच्या विटंबनेत सहभागी असलेल्या संबंधित प्रशासन, ठेकेदार, इंजिनियर आणि दोषींवर कारवाई होईल का, हेही तितकेच महत्त्वाचे आहे। तर चला पाहूयात माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य म्हात्रे यांच्या माध्यमातून सविस्तर। या देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 1965च्या युद्धामध्ये एक नारा दिला होता की जय जवान जय किसान। याचा अर्थ जवान आपल्या देशासाठी किती सर्वोच्चपदी आहे हे आपल्याला यावरून कळते, परंतु या पार्श्वभूमीवरच दिग्रस येथे मुख्य चौकामध्ये इथे पूर्ण व्यापारी वर्ग इथे राहतो, इथे शहीद स्मारक आहे आणि या शहीद स्मारकाची आपण परिस्थिती बघू शकता। इथे रोज याची विटंबना होत आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की या कामाला इथून 1 वर्षा पहिले वर्क ऑर्डर मिळालेली आहे। 2025 मध्ये याला वर्क ऑर्डर भेटलेली आहे, परंतु अद्यापही या शहीद स्मारकाची परिस्थिती तुम्ही बघून घ्या। 26 जानेवारी रोजी इथं काहीतरी कापड लावून टाकले आणि पडदे लावून इथं हे शहीद जे काही 26 जानेवारी आहे ते साजरी करण्यात आली। अरे कुठेतरी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की इथून शेकडो लोक जात आहेत, त्या स्मारकाची रोज विटंबना होऊन राहिली। बघा इथं विष्ठा केलेली आहे कुत्र्यांनी आणि या कामाची क्वालिटी बघून घ्या, हे कामाची क्वालिटी, एवढंच काम इथे झालेलं आहे। त्यामुळं मी इथे जे कोणी या कामाचा ठेकेदार असेल किंवा मुख्याधिकारी असेल आणि इंजिनियर असेल यांना सांगू इच्छितो की इथून हे 15 दिवसाचंच काम आहे, परंतु इथून 1 महिना देतोय। 1 महिन्या अंतर्गत जर हे काम झालं नाही तर जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये मी आमरण उपोषणाला, इथं माझं 3रं आमरण उपोषण, याच्या पहिले मी मुत्रीघरासाठी उपोषण इथेच केलं होतं या शहीद स्मारकात, आवाज विकरवाढीसाठी 2रं इथे मी उपोषण केलं होतं आणि 3रं उपोषण हे माझं या शहीद स्मारकासाठी राहील। आणि घाईघाईत हे जर काम तुम्ही केलं आणि या कामाची जर क्वालिटी बोगस केली किंवा याच्यात भ्रष्टाचार केला तर जो कोणी ठेकेदार असेल याच स्पॉटवर त्याला लाताडल्याशिवाय मी राहणार नाही। आणि 2 गुन्हे दाखल झाले तरी चालते यासाठी, परंतु या कामात भ्रष्टाचार होता कामा नये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।